हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवा. निवडणूक आयोगाला आदेश. कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा. नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात. भुजबळांचा आरोप. तर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याची भुजबळांकडून मागणी. हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका. ॲडव्होकेट विनीत धोत्रे आणि शिवा संघटनेकडून याचिका दाखल करत 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यादेखत दिसतंय. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. राज्यात अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान. पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास. बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर वंजारी आणि बंजारा एकच या विधानावर धनंजय मुंडेंची सारबासारव. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यातील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर. कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचल्याचा वित्त विभागाचा अंदाज. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त. मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना मोठा दिलासा. पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं. बैकुंठ स्मशानभूमी परिसरात साचलं पाणी. मार्केट यार्ड परिसरातही रस्त्यांवर साचलं पाणी. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मुंबईतील मोनोरेल काही काळासाठी राहणार बंद. गेल्या 2 महिन्यामध्ये मोनोरेल 2दा पडली होती बंद. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातली. जानेवारी 2026 पूर्वी निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले. तर पुढची महत्त्वाची घडामोड राज्यभरातील पावसाची. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे. दुष्काळी पट्ट्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे घरादारांचं मोठं नुकसान झालं आहे. तर पूरस्थितीमुळे सर्वाधिक फटका बसलाय तो शेतीला. शेतामध्ये पाणी साचल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे बळीराजाची चिंता जास्त वाढलेली आहे. या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत. मात्र सुरुवातीला बातमी मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकांविषयीची. झेडपी आणि पालिका निवडणुका कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय. पण आता सुप्रीम कोर्टाने यावर फैसला सुनावलेला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक नेमकं कसं असेल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये निवडणूक आयोग नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवणार आहे, कारण तसे आदेश दिलेले आहेत कोर्टानं.
कशा पद्धतीनं आता ही प्रक्रिया होईल ते आपण या ठिकाणी बघतोय। तर 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी पहिल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। म्हणजे 2025 उरलेले काही महिने आणि त्यानंतर 2026 चे नवीन वर्ष येईल, त्या वर्षातला एक महिना आता सरकारकडे असेल आणि राज्य सरकार अशा पद्धतीनं ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर निवडणुकीचा पहिला टप्पा असा असेल ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील। ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत त्या निवडणुका सगळ्यात आधी पहिल्या टप्प्यामध्ये, त्याच्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यामध्येच पुढे आपण बघितलं तर नगरपालिकाच्याही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहेत। ज्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यांच्या या निवडणुका होतील। महापालिकेच्या निवडणुका सुद्धा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहेत, म्हणजे पहिला टप्पा झडपी असेल किंवा त्याच्यामध्ये नगरपंचायत असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महापालिका आहे जिथं निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका होणार आहेत। आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक निकाल जाहीर होणार आहे। म्हणजेच ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आता जे नवीन वर्ष येईल 2026चा, त्या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये शेवटच्या तारखेपर्यंत या सर्व निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर अशा पद्धतीने निकाल लागतील आणि त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत निवडणुका घेण्यास आयोगाने मुदत वाढवून मागितलेली होती। आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं तेही आपण या ठिकाणी बघतोय। तर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला झापल्याची माहिती आहे। निवडणुका घेण्यास आयोगाने मुदत वाढवून मागितलेली होती, कारण आधी 4 महिन्यांची मुदत दिलेली होती। मागील काही वर्षांपासून या निवडणुका रखडलेल्या आहेत, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने झापलेला आहे निवडणूक आयोगाला। आणि मुदतवाढ कशासाठी असा सवाल कोर्टाने आयोगाला केलेला होता, कारण मुदत वाढवून मागितलेली होती निवडणूक आयोगानं। तर आयोगानं ईव्हीएमची कमतरता आणि सणांचं कारण पुढे केल्याची माहिती समोर येते। येत्या काही दिवसांमध्ये काही सण उत्सव आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणं शक्य नाही असं काहीसं कारण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय। तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, कर्मचारी कमतरतेचं कारण निवडणूक आयोगानं कोर्टाला सांगितल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर आज कोर्टामध्ये नेमकं काय झालंय ते आपण या ठिकाणी बघतोय आणि याच्यामध्ये एकापाठोपाठ एक निवडणुका घेण्यास आयोगाची असमर्थता असल्याचं सुद्धा आयोगानं कोर्टापुढे आपली अडचण मांडलेली आहे। या महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याची कोर्टाला अपेक्षा होती, कारण 4 महिन्यांचा कालावधी दिलेला होता। 3-4 महिन्यांपूर्वी जी सुनावणी झाली होती त्यामध्ये मात्र कशा पद्धतीने आपण यामध्ये असमर्थ आहोत ते निवडणूक आयोगानं मांडलेला आहे। निवडणुका का झाल्या नाही असा सवाल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला केलेला आहे। तर सुप्रीम कोर्टाकडून निवडणुकांसाठी आयोगाला 4 महिन्यांची मुदत ही 3.5 महिन्यांपूर्वी देण्यात आली होती आणि त्यामुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत निवडणुका होणं अपेक्षित होतं आणि त्या अनुषंगानं काही सवाल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत आणि निवडणूक आयोगानं अशा पद्धतीनं कारण पुढे केल्याचं पाहायला मिळतंय। पुढे काही आज त्यांनी कारणं दाखवली होती, त्या सगळ्यांचा निपटारा आज झालेला आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला आता 31 ऑक्टोबर 2025च्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभाग रचना आरक्षणाची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाला लांबवता येणार नाही। त्यानंतर नोव्हेंबरच्या पुढे ईव्हीएम किंवा त्या दरम्यान मतदार यादीचा सुद्धा कार्यक्रम घ्यावा लागेल आणि सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका 31 जानेवारी 2025 पर्यंत घ्याव्या लागतील। वास्तविक पाहता मागच्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अनुषंगानं पुन्हा कुठल्याही प्रकारे मुदतवाढ ही घेण्याची आवश्यकता प्रशासनाला पडता कामा नव्हती। मात्र हे वेळ काढू धोरण हे सरकारचं होतं आणि आज हा सरकारने निवडणूक आयोगाला मदत न करता जे निवडणुका लांबणीवर घालण्याचा जो घाट घातला होता आज तो पूर्णतः फसलेला आहे। तर त्याने सर्वसामान्य माणसाचा जो हक्काचा माणूस असतो तो नगरसेवक असतो, तो रोज त्यांच्या सुखदुःखात असतो। गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रात इलेक्शन झालेलं नाही, कारभार झाला आहे, कोणी मालकच राहिलं नाही। दुर्दैव आहे की सगळी सत्ता आणि यंत्रणा सरकारच्या हातात आहे आणि पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण जो विचार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी मांडला त्याच्या पूर्ण विरोधात आज राज्यात काम। खूप दुर्दैव। निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये जी मागणी केली होती त्याप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय
शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने देखील 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेल. देर है दुरुस्त है. सुप्रीम कोर्ट ने ही स्थगित करने के कारण 4000 करोड़ का महाराष्ट्र का वित्त आयोग का नुकसान हुआ. मगर अब सुप्रीम कोर्ट ने ये बात समझ ली है और उन्होंने कहा 31 जनवरी तक करना चाहिए. मैं तो समझता हूं कि सुप्रीम कोर्ट ने इस पे सही तो स्टे देने का कोई कारण नहीं था. अब स्थगिति हट गई है, चुनाव होंगे और हमारे 4000 करोड़ केंद्र सरकार के वित्त आयोग के हमें आएंगे, ये मेरा विश्वास है.